आणि नागपूरमधील महाल इतवारी गांधीबाग भागामध्ये दिवसाला 250 कोटींचा व्यवसाय होतो। मात्र संचारबंदीमुळे आज व्यापार पूर्णतः ठप्प आहे आणि त्यामुळे संचारबंदीची गरज नसेल तर बाजारपेठ उघडण्याची सूट द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। मार्केट हे पूर्णतः बंद आहे, मात्र त्या मार्केटचे व्यापारी आपण बघू शकतो की सकाळला मॉर्निंग वॉकला आलेले आहे आणि हिंसाचार प्रभावित क्षेत्रातून ते वॉकिंग करत असताना आम्हाला दिसले। त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहे की नेमकं त्यांचं काय मत आहे आणि एकंदरीतच त्यांचा जो वेगवेगळ्या व्यवसायामध्ये हे जे वाघ आहे यांचा जडीबुटीचा वर्षानुवर्षाचा व्यवसाय आहे, त्यांचं देखील आता दुकान बंद आहे, म्हणजे इतर सर्वांचेच दुकान बंद आहे। तर यांचं काय म्हणणं आहे, यांची काय मागणी आपण हे जाणून घेऊया। आज दुसरा दिवस आहे संचारबंदीचा, व्यापाऱ्यांमध्ये काय चर्चा, त्यांची काय मागणी? नाही, व्यापाऱ्यांचे तर हेच आहे की सध्या मार्च महिना वगैरे असल्यामुळे आपलं व्यवहार जो आहे सर्व बंद पडलेला आहे आणि सर्वांची पेमेंट वगैरे देण्यात आहे। त्यामुळे कसं आम्हाला की जितक्या लवकर चालू होईल तेवढं आमच्यासाठी चांगलेलं आहे की संचारबंदी 2 दिवस, एक दिवस काल झालं, आज झालं, उद्यापासून मार्केट रेग्युलर व्हायला पाहिजे। आता सगळं शांत झाले तर वाटते तसं। नागपुरात एवढे वर्ष आले आजपर्यंत कधी झालं नाही, हे पहिल्यांदाच झालं। तुम्ही ज्या भागात हिंसाचार झाला त्याच भागात दुकान आहे, आता काय चित्र आहे तिथलं? शांत आहे एकदम। संचारबंदीमुळे कोणी येत नाही, कोणी जात नाही आहे, असं आहे। तणाव आहे लोकांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये? नाही, शांत आहे, सगळं शांत आहे, सामान्य झालं। मार्केट आता लवकर सुरू करायला पाहिजे, कारण जनरल पब्लिक हे बहुत त्रास होऊन झालं त्यांना आणि हळूहळू आता आजच्या दिवस राहू द्या, म्हणजे 1-2 दिवसानंतर सुरू करायला पाहिजे। म्हणजे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेसाठी जर का निर्णय घेतला संचारबंदीचा, तुमचं समर्थन आहे? आमचं समर्थन आहे त्याला, म्हणजे शांतता राहिली पाहिजे, त्यामुळे नंतर काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे। तुमचं पण समर्थन आहे? समर्थन आहे, बस शांतता राहिली पाहिजे, कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे, बस। म्हणजे शक्यतो बाजारपेठा लवकर उघडल्या तर बरं होईल, कारण की व्यवसायासाठी ते फायद्याचं असतं। मात्र जर का पोलिसांना वाटतं की कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने बाजारपेठा बंद ठेवणं गरजेचं आहे, तर त्याचं समर्थन देखील हे सर्व व्यापारी करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।